शुभ ऐके जेवी माता तैसे राहू माझे मन गाता ऐकता हरिगुण। नादे लुब्ध झाला मृग देह विसरला अंग तैसे राहू माझे मन गाता ऐकता हरिगुण। तुका मने पाहे कासवीचे पिले माय तैसे राहू माझे मन मन गाता ऐकता हरिगुण। समचरण सरोजम सांद नीलंबुदाभम जगननेतपानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालां कंदरं कंजनेत्रं सदे धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। हे पांडुरंगाकार प्रथम आवाज हे पांडुरंगाकार चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता पुत्राचे वार्ता शुभ ऐके जेवी माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा भगवान पंढरीश परमात्म्याकडे विनंती विनवणी करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथा अवकाश जशी जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात। सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र बिटर गाव हे आपल्या गावामध्ये कैलासवासी बाजीराव पाटील बुवा मुरुमकर कैलासवासी भगवान मामा शिंदे यांच्या आशीर्वादाने हंबीरराव शंकरराव मुरुमकर यांच्या मार्गदर्शनाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने गणेश भाऊंचा हा अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आमचे अभिजित दादा मुरुमकर यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम आणि त्या निमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत मृदंगवादक हरिभक्तपरायण नामवंत म्हणायचं कामच नाही हे की नाही नाभिषेको सिंहस्य सिंहाचा राज्याभिषेक करायची गरज नसते की हा जंगलचा राजा आहे तो त्याच्या कर्तृत्वानं राजा होत असतो। म्हणून एक वाक्य बोलतो सिंहासन की चिंता मत करो सिंहासन की चिंता मत करो सिंह बनके चलो जहाँ बैठोगे वहाँ सिंहासन तयार होगा। आपण सिंह होऊन चालला तर बसाल तिथं आपल्यासाठी सिंहासन तयार आहे असं महाराष्ट्रातलं एक नामवंत व्यक्तिमत्व। मी तर परवाच बोलून गेलो 2-3 दिवसापूर्वी आमच्याच जिल्ह्यामध्ये माझंच कीर्तन होतं आणि महाराजांनाच मृदंग वाजवायला बोलवलं होतं की काही माणसाचा जन्म त्या कार्यासाठी झालेला असतो बरोबर आहे ना। एखाद्या माणसाचा जन्म सामाजिक कामासाठी झालेला असतो तो त्याच्यामध्ये त्याला झोकून देत असतो बरोबर आहे। एखाद्या माणसाचा जन्म राजकारणासाठी झालेला असतो तो राजकारणात त्याचा सर्वस्व वेळ देत असतो पण आमच्या भरतचा जन्म फक्त पखवाज वाजवण्यासाठी झालेला आहे फक्त मृदंग वाजवण्यासाठी। मग त्याच्या व्यतिरिक्त जे काही वेळ मिळेल अवांतर तो बाकीच्या कामासाठी लक्षात ठेवा। असे भरत महाराज पठाडे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। अतिशय गोड ज्यांचे तालावर पकड आहे आणि ते असं झालं एकदम सुंदर ज्यांचा आवाज आहे ताल ज्यांचा फिट आहे एवढं वाजवण्यासाठी तसं गायनही लागत असतं बरं का। पण असे हरिभक्तपरायण आमचे भाऊसाहेब महाराज पालवे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांचा आवाज आता महाराष्ट्रभर व्हायरल होत आहे। असे हरिभक्तपरायण सध्या जे ट्रेंडिंगला आहेत
आमचे मित्र सुनील महाराज पवार तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांचं सुंदर व्यासपीठ नियोजन आहे, ज्यांनी बरोबर आपल्या टायमाचा सदुपयोग करून घ्यायचं ठरवलेलं आहे का नाही. पैसा वसूल कार्यक्रम म्हणतात याला, बरोबर आहे ना. म्हणजे 9ला सुरू करायचं आणि 9:30ला महाराजाकडे विना द्यायचा आणि 9:45ला जवळपास महाराजांना बोलायला सुरुवात करायची आणि 2 तासात ठरलं तेवढंच द्यायचं. मग हे अवघड जातं ना जरा. त्याच्यामुळं अतिशय वेळेचा सदुपयोग आमचे व्यासपीठ चालक नाना महाराज पठाडे महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमचं नाव बाबा? मोहन महाराज. तुम्ही दादा? संतोष महाराज का? वा, संतोष महाराज, मोहन महाराज, सर्व गावकरी, परिसरातील भजनी मंडळी, पेटी मास्तर बाबा, साऊंडवाले दादा, शूटिंगवाले दादा आणि उपस्थित सर्व श्रोते मंडळी, सर्वांना धन्यवाद. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठाला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतात, पुत्राची वार्ता शुभ ऐके जे विमाता. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, फार लक्ष देऊन ऐका. भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. तैसे राहो माझे मन, कधी कधी राहावं गाता ऐकता हरिगुण. गातानाही मन प्रसन्न असावं आणि ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असावं. तुम्ही जेवढ्या प्रसन्नतेने गात होतात ना, तेवढी मंडळी तुम्हाला कालची दाद देत होती. लक्षात ठेवा. म्हणजे गाणं जेव्हा प्रसन्नतेने असतं, ऐकणं तेवढंच प्रसन्नतेने असावं. गाता ऐकता हरिगुण. हे जर कळलं नसेल देवा, तर हरीण माहिती आहे सर्वांना, हो नाही काहीतरी बोलत चला. हरीण माहिती आहे ना सर्वांना. हां, आपल्याला लहानपणी दाखवायचे ते नाही. लहानपणी म्हणायचे हरीण दाखवतो आणि कानाला धरून उचलायचे आहे का. असं हरीण मी पण अनेकदा पाहिलेलं आहे. पण जंगलामध्ये हरीण असतं बघा. पारध्याला हरणाला पकडायचं असेल तर पारधी हरणाच्या पाठीमागं कधी पळत नाही. मग त्याच्याजवळ एक बिन नावाचं वाद्य असतं. जसं हे पेटी वाद्य आहे, हार्मोनियम वाद्य आहे ना, तसं त्याच्याजवळ एक बिन नावाचं वाद्य असतं. तो झाडावर बसतो आणि बिन वाजवत राहतो. आणि ते बिनेचा नाद ऐकण्यासाठी आसुसलेला आतुरलेला हरीण त्या बिनेच्या नादाकडे आकर्षित होतं आणि शांतपणे बिन ऐकत त्या झाडाखाली उभं राहतं. तेवढ्यात पारधी भात्यातला बाण काढतो आणि त्या हरणाला मारतो. पण ते पडलेला हरीण त्या पारध्याला म्हणतं, दादा माझा काहीच दोष नसताना तू मला मारलं. आता मारलं याच्याबद्दल माझी तक्रार नाही, पण जोपर्यंत माझ्या शरीरात शेवटचा श्वास आहे तोपर्यंत तुझं बिन वाजवणं बंद करू नको. म्हणजे या मरणाच्या यातनेची मला जाणीवसुद्धा होणार नाही. म्हणजे बिनेचा नाद ऐकत असताना हरणाला जसा मरणाचा विसर पडला, भजन करताना मला सुद्धा या देहाचा विसर पडला पाहिजे. नादे लुब्ध झाला मृग. मृग म्हणजे हरी ना. नादे लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग. देह जावो अथवा राहू पांडुरंगी, दृढ भाव चरण न सोडी सर्वथा. आन तुझी पंढरीनाथा, भक्त ऐसे जाना जे देही उदास. गेले आशापास निवारुनी, विषय तो त्यांचा झाला राजकारण. आपलं झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. महाराज म्हणले या देहाचा विसर भजन करताना पडावा. हे जर कळलं नसेल देवा, तर कासवीन माहिती आहे सर्वांना. कासविनीला स्तन नसतात. कोणी म्हणाल कासविनीला जर स्तन नाही तर तिच्या पिलाला दूध कशातून मिळतं. तर कासविनीचं पिलू दूधच पित नाही किंवा आता स्तनच नाही तर दुधाचा प्रश्नच नाही. मग जगतं कशावर? तर ऐका, कासवीन आपल्या पिलाकडं फक्त प्रेमानं पाहते आणि पिलू आपल्या आईकडं प्रेमानं पाहतं आणि त्या नजरेतून त्या पोराला प्रेम पाहणं मिळत असतो. पण दोघं जेव्हा एकमेकाकडं पाहतात तेवढे एवढे एकाग्र होतात की या जगाचा विसर पडलेला असतो. एवढे एकाग्र होऊन एकमेकाकडे पाहतात. तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय. आणि तेवढं एकाग्र झालं तरच ती ऊर्जा मिळते त्याला. महाराज म्हणतात, जेव्हा कासवीन आपल्या पिलाकडं आणि पिलू आपल्या आईकडं जेवढं एकाग्रतेने पाहतं, तेवढं माझं मन भजन करताना एकाग्र झालं पाहिजे. तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. किंवा कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी. नाना दुधा नाही भेटी अंगसंगे. दुधाची त्याच्या आयुष्यात भेट नाही, फक्त नजरेतून मिळालेल्या प्रेम पाण्यावर जगत राहत. काही काही कार्यकर्त्याला काहीच दिलं नाही तरी चालतं गणेश भाऊ, फक्त प्रेमान नजर फिरवली तरी तो काम करतो. तो म्हणतो काय नाही घेत मी त्यांच्याकडून, बस ते आपल्याला मानतात, आपल्याला प्रेम देतात, बस झालं. आपल्याला दुसरं काय मिळवायचं? होत नाही का असं? नजरेतून कामं होत नाही का? आणि प्रेम नजरेतून कळत असतं बरं का.
इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही मी एका मिनिटात सांगू शकतो. अजिबात बागेश्वर बाबाकडे जायची गरज नाही. सीताराम गुरुजी आपकी पर्ची यही निकलेगी बालाजी की कृपा से, है का नाही. इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही मी एका मिनिटात सांगू शकतो. पण न आवडणारी येतीलच कशाला. जे प्रेमाची आहे ती झालेली आहे म्हणून, बरोबर आहे ना. प्रेम नजरेतून कळत असतं. म्हणून म्हणतात नजर बदलो नजारे बदल जाएंगे, सोच बदलो सितारे बदल जाएंगे, कश्ती बदलने की जरूरत नहीं तुम्हें खाली रुख बदलो किनारे बदल जाएंगे. नाव बदलणे, कश्ती यानी के नाव बदलण्याची गरज नाही, नावेचा मार्ग बदला. जी नाव त्या किनाऱ्याला नेते तीच नाव तोंड फिरवलं की या किनाऱ्याला घेऊन असते. याला दृष्टी सृष्टी न्याय म्हणत असता. आणि जशी दृष्टी असेल अभिजितराव तशी सृष्टी दिसत असते. माझं पुन्हा एकदा ऐका. जशी दृष्टी असेल तशी सृष्टी दिसत असते. आणि अजून एक बोलू, दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकतं, दृष्टिकोनाचं नाही. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. दृष्टीच्या ऑपरेशनची व्यवस्था आहे, दृष्टिकोनाच्या ऑपरेशनची व्यवस्था नाही. डोळ्यांनी पाहता यावं ही विज्ञानानं केलेली व्यवस्था आहे, पण चांगलंच पाहावं ही विज्ञानाची व्यवस्था नाही. बरोबर आहे ना. पाहता यावं, मग तुला काय पाहायचं तर पाय, फक्त पाहता यावं एवढ्यासाठी ऑपरेशन आहे. पण चांगलं पाहता यावं याच्यासाठी जर ऑपरेशन असतं तर बरेचसे कार्यकर्ते मी माझ्या पैशाने नेले असते. विठाला विठाला. नजरेतून प्रेम कळत असतं, लक्षात ठेवा. म्हणून तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. या अभंगामध्ये एक सिद्धांत आहे. सिद्धांत आहे दुसऱ्या चरणात, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. आणि हा एक सिद्धांत पटवून देण्याकरता पालवे महाराज 3 दृष्टांत आहेत. पहिला दृष्टांत आहे आईचा आणि मुलाचा. आज आईचा आणि मुलाचा दृष्टांत आहे, बरोबर आहे. पहिला दृष्टांत आईचा आणि मुलाचा, दुसरा दृष्टांत आहे हरणाचा आणि पारध्याचा, आणि तिसरा दृष्टांत कासविनीचा आणि तिच्या पिलाचा. या 3 दृष्टांताच्या माध्यमातून एक सिद्धांत पटवून देण्याचं काम तुकोबरायाच्या अभंगामध्ये करतायत. परमार्थ हा जो विषय आहे हा शरीरातल्या कुठल्या अवयवाचा नाही. मग परमार्थ विषय आहे मनाचा, सुनील महाराज, आणि करावा लागतो मनासाठीच. लोक म्हणतात परमार्थात आल्यानंतर हा माणूस बदलला. मग परमार्थात आल्यानंतर काय त्याला शेपूट फुटते का? परमार्थात आल्यानंतर चेंज काय होतं? काही 2 हाताचे 4 हात होतात का? परमार्थात आल्यानंतर नेमकं बदल काय होतो? परमार्थात आल्यानंतर शेपूटही फुटत नाही, शिंगही येत नाही. मग परमार्थात आल्यानंतर मनात परिवर्तन होतं. मनात परिवर्तन होण्याकरता परमार्थ आहे, पण करावा लागतो मनानेच, हे महत्त्वाचं आहे. भाऊ, गंगेचं पाणी घ्यायचं आणि गंगेलाच अर्घ्य द्यायचं. अर्घ्य द्यायला घरून पाणी न्यायची गरज नाही. बघा, मी उदाहरण सांगतो तुम्हाला. मावल्याहो, तुम्ही जर शेतात गेलात आणि तुमच्या पायात जर काटा मोडला तर तुम्ही सुई आणायला घरी येता का? बोला ना. महिला मंडळ बोला. तुमचा हप्ता जमा झाला नाही का? तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये काऊन बसल्या का? 26 लाखात कटल्या? हां, लक्ष द्या माझ्याकडे. शेतात गेला तर पायात जर काटा मोडला तर तुम्ही सुई आणायला घरी येता का? नाही. मग काय करता? शेतातला दुसरा काटा घेता आणि काट्यानी, जरा जोरात बोला, काट्यानी जमतं तुम्हाला? वा, तुम्हाला जेवढं जमल तेवढं कुणालाच जमणार नाही. आहे ना का साधा काटा काढा विधानसभेला, बरोबर आहे ना. काट्याने काटा काढला, बरोबर आहे का नाही? ऐका आता, एका काट्याचा त्रास कमी व्हावा म्हणून दुसऱ्या कशाचा आधार घेतला? काट्याचा. काट्याचा त्रास कमी करण्यासाठी जसा काट्याचा आधार, तसं मन देवाकडं नेण्यासाठी मनाचाच आधार. तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेम दरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते, मयेव मनाधस्व मय बुद्धी निवेशया निवशिषशी मये वाथ ऊर्ध्वन संशया. पहिल्यांदा तुझं मन मला दे, मन दे, बुद्धी दे, प्राण दे आणि सर्वस्वाने मला भज, तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल. पण महाराज म्हणले हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. एखाद्याला जर म्हणलं चला सानप महाराजाचं कीर्तन आहे, ते म्हणते हे कीर्तन ऐकून कोणाचं चांगलं झालं? दुसरं लगेच म्हणतं अरे नाही कीर्तन ऐकायचं तर आपण लांब उभे राहू, लोक चांगल्या चपला घालून येतात, एखादी घालून घरी जाऊ. दुसरं मन लगेच म्हणतं नको 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 नको, कोणी पाहिलं तर इज्जतीचा पंचनामा होईल. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. कीर्तनात बसलं की लोक म्हणतात होय खोटं आहे का महाराजांचं? दुसरं मन लगेच म्हणतं खरं आहे पण कोण ऐकायला लागलं? तिसरं मन लगेच म्हणतं अरे बिघडले एका कीर्तनात, त्याचे धंदेचे सांगायचे, नाही सांगतील तर काय खातील?
म्हणजे कोरोनात 2.5 वर्ष कीर्तन नव्हते, मग आम्ही का धोत्र ऐकली का? कीर्तन असल्यावरच महाराज जगू शकतो हे कोणी सांगितलं तुम्हाला? एखादा छोटा व्यवसाय सुरू केला तरी जगता येतं, त्याच्यात काय? अहो मी सांगेल तुम्हाला, वडापावावाल्याचे सुद्धा बंगले आहेत. ह्याच्यापेक्षा काय? याच्यापेक्षा छोटा व्यवसाय जाऊ द्या, ते लय मोठा झाला. चहा विकणाऱ्याची शाखा घ्यायला सुद्धा 12 लाख लागतात. अजून कोणता व्यवसाय सांगू तुम्हाला? चला घ्या येवले चहाची शाखा, बरोबर आहे ना? येवले चहाची शाखा जर घ्यायची असेल, विचार केला होता कोणी? एक शाखा नाव घेण्यासाठी जर 12 लाख द्यावं लागत असतील, कीर्तना एवढं अवघड नाही येते. फक्त पैसेच लावायचं काम आहे. माणसां किटली सहित कपासहित त्यांचं आहे. लक्षात येते? हे संकल्प विकल्प करणं मनाचा स्वभाव आहे. एक मन कीर्तनात बसलं की ते महाराज आता बरं का, बरोबर आहे महाराजाचं. दुसरं मन विरोधी बाकावर लगेच बसलेलं असतं बरं. एखाद्याला जर म्हणलं माळ घाला, तो म्हणतो बरं हां, ऐकलं तुमचं घातली माळ, ऐकलं तुमचं घातली माळ. मग भाग्यश्रीवाल्याने काय करावं? क्वालिटी इन क्वांटिटी नात करते काय, यावंच लागते, बरोबर आहे ना? मग त्यांनी करायचं काय? म्हणलं माळकरी व्हा. अहो म्हणलं, तो म्हणे माळकरी व्हायला काय अडचण नाही हो महाराज, पण माळ आम्ही जर घातली तर बोकडे का नांगराला चालणार आहेत का? म्हणलं एवढा व्यापक विचार मी आजपर्यंत केला नाही. अरे म्हणलं बोकड्याचं पाहून घेईल बोकड्या, बरोबर? बोकड्याचं पाहून घेईल ना बोकड्या, बरोबर आहे ना? आपुली आपण करा सोडवर, ऐकत नाही. मग काहीला जर म्हणलं माळ घाला, तो म्हणतो आपली मनाची माळ आहे. मनाचा आणि पोत्याचा हिशोब इथं जमत नाही. एखादी बाई म्हणली सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या घरचं एक काम पडू देणार नाही, पण मंगळसूत्र घालणार नाही, मान्यता आहे तिला? घरचे म्हणतील बाई कामासाठी दुसरी बाई लावू, तू फक्त मंगळसूत्रासाठी राह. स्वयंपाका भांड्याला वेक लावू, धुणं धुवायला फरशी पुसायला एखादी लावू, नाही तर एकीला डबल काम सांगू, पण तू असं लायसनवाली, बरोबर आहे ना? मंगळसूत्र राहिलं असलं पाहिजे ना. तसं हे देवाचं मंगळसूत्रच आहे, तुळशीची माळ म्हणजे. गळ्यात सोन्याची चैन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल, पण गळ्यात तुळशीची माळ असेल तर पांडुरंगाचं लक्ष तुमच्यावर राहील. लक्षात. म्हणून महाराज म्हणले तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कणवळा. पण हे मन घालायला तयार होत नाही, हे मन ऐकायला तयार होत नाही ना. तुम्ही बघा, या मनाला देवाकडे यायला तयार होत नाही. महाराज म्हणले का? लक्ष द्या. काय काय करी तो या मना, परी नायके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले, भलतिया सवे धावे सैराट. आरची इथूनच गेली, बरोबर आहे ना? भलतिया सवे धावे सैराट. सैराट इकडंच झालेलं आहे ना कुठेतरी. विठाला विठाला मनाला जिकडं जाऊ सांगितलं होतं बापानं, म्हणजे उदाहरण आहे हा, सांगितलं होतं बापानं ते. आता ते कथाकथी दे पण उदाहरण आहे. बापानं सांगितलं होतं ह्याच्यासोबत जाऊ नको, पण ती ऐकली का? त्याच्यासोबत गेली. तसंच मनाचं आहे. त्याला जे करू नको म्हणलं ते पहिल्यांदा करतं. करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले, भलतिया सवे धावे सैराट. या मनाला सैराट राहायची सवय लागलेली आहे. जिकडं जाऊ नको म्हणलं तिकडं ते पहिल्यांदा जात असतं. मग का जातं? कारण ते चंचल आहे. महाराज म्हणले चंचलमी मन कृष्ण प्रमाती बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरीव सुदुष्करम. या मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर सुनील बुवा कशालाच नाही. या मनाला जायला आणि यायला वेळ लागत नाही. बहुत चंचल चपल जाता येता न लगे वेळ. मनाला जायला आणि यायला वेळ लागत नाही. बोलत चला. इथून पुण्याला जायचं असेल बसनं तर अंदाजे किती तास लागतात? 4 तास. बसनं जायचं असेल तर 4 तास, बरोबर आहे. स्वतःच्या गाडीनं जायचं असेल तर 2.5 पावणे 3 तास, बरोबर. आणि इथून विमानाची व्यवस्था असते बिटरगाववरून पुण्याला, तर किती वेळ लागला असता? अर्धा तास, बरोबर आहे ना. आणि बिटरगावला विमानतळ होणार आहे. नाही, मी खोटं बोलणारा माणूस नाही, मी जबाबदारीनं बोलणारा माणूस आहे. बिटरगावला गणेश भाऊ विमानतळ होणार आहे, पण मी मुख्यमंत्री झाल्यावर. तुम्ही करा, आम्ही कामाने उत्तर देऊ अध्यक्ष महोदय. टीकेत वेळ घालवणं आमचा धर्म नाही, टीका करणाऱ्यांना लखलाभ आहे. आम्ही काम घेऊन जनतेच्या समोर जाणून येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडून दाखवू, बरोबर आहे ना. लक्षात आलं माझं बोल.
इथून विमानाची व्यवस्था असती तर 15-20 मिनिटाचा फार तर अर्ध्या तासाचा वेळ लागला असता. मनाला पुण्याला जायला किती वेळ आहे? पुणे मनेपर्यंत गेलं आणि सारसबाग फिरून पुन्हा मंडपात आलं. मनाला जायला आणि यायला वेळ लागत नाही. म्हणतात ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं. जितना इसे समझाओ उतना ही मचल जाए. सच कहता हूँ, सच सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए. राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए. सच कहता हूँ, सच सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए. मन बडा चंचल. महाराज म्हणले धरिताही परी आवरे ना. हे मना एवढं चंचल या जगाच्या पाठीवर काही नाही बरं का. एक क्षण मन शांत बसत नाही. कीर्तनात जरी बसलेला असेल, त्या मॅटवर बसलं तर त्याचे दोरे तरी काढल, नाही तर कीर्तन होईपर्यंत खालचा दगड त्याच्यातून वर काढन. तुम्ही मनाचा स्वभाव बघा. कीर्तन ऐकता ऐकता शेजाऱ्याला चिमटा तरी काढन, नाही तर असं खोबा तरी मारल. मनाचा स्वभाव आहे. माणसं एक क्षण शांत राहू शकत नाहीत. एक क्षण, मी मिनिट म्हणत नाही हा, एक क्षण सुद्धा मन शांत राहत नाही. तुम्ही बघा झोपेत सुद्धा मन शांत राहत नाही. तुम्हाला सांग झोपेत मन काय करतं? ज्या अर्थी स्वप्न पडतं त्या अर्थी झोपेत मनाचं काम चालू आहे. झोपेत मनाचं काम चालू आहे ना. माणसं बहिर दिशेला गेले तरी शांत राहत नाही. काडी घेतात आणि जमीन उकरत राहतात. एखादा म्हणला काय करायला, तो म्हणतो वल कुठो रे पाहलो, उद्या हरभर पेरायचे. हागताही खोडी चळ न मोडे काढी. बाथरूम मध्ये जर मन शांत राहिलं असतं तर दरवाजे रंगण्याचं कारण काय? एक क्षण म्हणतोय मी मन शांत राहत नाही, हा मनाचा स्वभाव आहे. मग महाराज म्हणले या चंचल मनाला मला तुझ्याकडे आणायचं आहे. बघा मन कसं आहे. माळ जपताना कुठं बी जातं आणि पाकिट मोजताना एकाग्र होतं. बरोबर आहे ना. टीव्ही पाहताना पिक्चर पाहताना एकाग्र होतं आणि कीर्तनात कुठं बी जाऊन फिरून येतं. मनाचा स्वभाव आहे. मग महाराज म्हणले मन देवाकडे यायला तयार होत नाही ना, म्हणून काय करा. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया. भेद नाही देवारया किंवा तया. या मनाला देवाकडे जायला आवडत नाही. मग लक्ष द्या माझ्याकडे, या लक्ष द्या. म्हणून म्हणतात कधी लागेल रे वेड्या तुला म्हणा गोडी अभंगाचे. बघून घे सावळी मूर्ती आशा त्या पांडुरंगाचे. मनोभावे भजन तू कर प्रभुचा. प्रभुचा करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या जमलं. महाराजांले भगवंताच्या नामाची गोडी लागणं गरजेचे आहे. बरोबर आहे ना. लक्ष द्या माझ्याकडे. पण ती गोडी लागत नाही. अमृता उनी गोड बोला नाम तुझे देवा. पण मन माझे केशवा काबाने गे जीवे गोड तीन. अक्षराचा रस अमृत जयास फिके पुढे. नामामृत गोडी वैष्णवाला धली.
किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, माझा विठ्ठला, माझा विठ्ठला, माझा गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. देवाचं नामही गोड आहे आणि देवाचं रूप सुद्धा गोड आहे. नामही गोड आहे आणि रूपही गोड आहे. पण महाराज म्हणले घ्यायला आवडत नाही. देवाचं नाव गोड आहे पण घ्यायला आवडत बोला नाही. देवाचं नाव गोड आहे पण घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे पण सोडायला आवडत नाही. दारू कडू आहे का नाही? जे हाणतं त्यानं सांगा ना. म्हणजे कीर्तनात बसले म्हणजे याच्यातलं माहितीच नाही असं एवढं आवा आणून करायचं काय आपल्याला? पण महाराज सांगू शकतो आणि तुम्ही सांगू शकत नाही म्हणजे किती अपमान आहे माझा. हे बघा, वकिलाला कायदे माहीत असावे, कायद्यात वकील अटकू नये. माहीत असणं नसणं ह्याच्यात काय वाईटपणा थोडाच. ज्ञान असलं पाहिजे ना माणसाला. असतं ना. मग आता ते कडू आहे कशावरून? तोंड वाकडं करतात, डोळे लावतात, थुकत बाहेर येतात, तोंडाची चव बदलावी म्हणून चकना खातात. अनुमान प्रमाण. यत्र यत्र धुमाहा तत्र तत्र वन्नी. जिथं जिथं धूर निघतो तिथं तिथं काहीतरी पेटलेलं असावं. याला शास्त्रामध्ये अनुमान प्रमाण म्हणतात. तसं एवढं तोंड वाकडं होत असेल, थुकत असेल, त्याला अनुमान प्रमाण, ते कडू असावं. बरोबर आहे ना? एकाला बायको म्हणायची हे दारू पिता हे चांगलं नाही. तो म्हणे मलाही कळतं का दारू वाईट आहे. काय म्हणला? मलाही कळतं का दारू वाईट आहे. ती म्हणे मग सोडत का नाही? म्हणे या देशाचा ढासळत चाललेला अर्थव्यवस्थेचा कणा मला पाहवत नाही. तो अधिकचा मजबूत करण्यासाठी मला हे करणं भाग आहे. एकाला बायको म्हणे दारू पिऊ नका. एकच म्हणायची दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. ते वैतागले एक दिवस आणि बायकोला झाकणभर दारू पाजली. त्या बाईने केलं किती कडू आहे म्हणे. तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत असेल. मी काय एन्जॉय म्हणून थोडाच पितो, माझी मला माहिती. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जेवाशी झाला. देवाचं नाव गोड आहे पण ते विषयामुळं कडू वाटतं. आणि विषय कडू आहे पण विषयामुळं गोड वाटतात. एका वाक्यात बोलू, ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही. एवढा सुंदर जरी सप्ताह सुरू असेल तर सगळ्यांना बरं वाटतं असं समजू नका. अजिबात नाही. काही असे पत्रिकाच म्हणता का तुम्ही याला? का पॉम्पलेट? हां, काही असं पॉम्पलेट देतात बघा. 8 दिवस झोपू देत नाहीत रे. तू मरण गावाच्या बाहेर जाऊन पड 8 दिवस. गावात येऊ नको. ह्या दुर्योधनाच्या अवलादी आपल्याचे बघा. आपली लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात. ही शोकांतिका आहे. कोणत्याही मुसलमानाला भेटा, म्हणा अल्लाह आहे का. करमाळ्यात भरपूर आहेत ना. उद्याचा दिवस सकाळचा वाया घालवा. चालता 100-200 मुसलमानाला भेटा. चालता अल्लाह आहे का? हो म्हणलं की पुढं चालायचं. अल्लाह आहे का, अल्लाह आहे का, अल्लाह आहे का, अल्लाह. करमाळ्यातल्या विचारा, महाराष्ट्रातल्या विचारा, भारतातल्या विचारा, विदेशातल्या विचारा. मी दुबईलाही कीर्तन करून आलो. दुबईलाही पूर्ण मुस्लिम कंट्री आहे. बरोबर आहे ना? तुम्ही कोणत्याही जगातल्या मुसलमानाला विचारा. जगातल्या म्हणतोय मी, महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या नाही. जगातल्या मुसलमानाला प्रश्न करा अल्लाह आहे का, ते आहेच म्हणणार. एक मुसलमान अल्लाह नाही म्हणणारा दाखवा, मी कीर्तन करायचं बंद करेन. चॅलेंज आहे माझं तुम्हाला. पण 50% हिंदू देव नाही म्हणणारे मी दाखवून देईन. ही शोकांतिका आहे.
50% हिंदू देवच नाही म्हणतात, 100% मुसलमानाला अल्लाह मान्य आहे, 100% ख्रिश्चनाला येशू मान्य आहेत, 100% शिखांना गुरु नानक मान्य आहेत, 100% बौद्धांना बौद्ध मान्य आहेत. हिंदू कन्फ्यूज आहेत. देव आहे का नाही या निर्णयापर्यंतच अजून आले नाही. भक्तीला लांबचा विषय महाराज. हे कीर्तन भजन सप्ताह म्हणलं की जमत नाही लोकांना. काही तर सरळ म्हणतात सप्ताह म्हणजे गाव बुडवणं. एवढ्याची संडास बांधली तर गाव सुधारणार नाही का? तुमच्या गावची लोकसंख्या किती आहे सरपंच? अंदाजे सांगा. 1000, 1000 मोबाईल तर गावात असतील ना? हां, 1000 मोबाईल, 1000च धरा आपण, चला 1000 मोबाईल गावात आहे सध्या. 10,000चा एकच मोबाईल धरा. ॲपलन फोल्डन हे आपण सोडून देऊ पुढचे, बरोबर आहे. साध्यातला साधा मोबाईल 10,000चा धरा. 10,000 गुणिले 1000, 1 कोटी रुपयाचे गावात मोबाईल आहेत. 1 कोटीचे तुमच्या बीटर गावात मोबाईल आहेत आणि एका मोबाईलचा रिचार्ज 300चा आहे. 300 गुणिले 1000, 3 लाख रुपये महिन्याचा रिचार्ज आहे. 12 महिन्याचे 36 लाख रुपये तुमच्या मोबाईलच्या रिचार्जचा खर्च आहे. त्याच्यातून 6 लाख सप्त्याचा धरा. 30 लाखांना अजून बेनिफिटमध्ये आहे. मी साधा हिशोब सांगितला हा मोबाईल रिचार्जचा ढवाऱ्याचा, तर याच्यापेक्षा जास्त होईल, बरोबर आहे ना? मग तुम्ही हे आता काय हे पुरा हे प्रॅक्टिकल आहे ना. अरे मग कधी केलाय आपण त्याला आणि काय फायदा घेतला मोबाईलचा आपण? लोक बोला, मोबाईलच्या रिचार्जचा ऑनलाईनचा नेटचा फायदा काय घेतला? जातीत भांडणं लावण्यासाठी, नाही तर एखाद्याला घाण कमेंट करण्यासाठी. चांगल्या पोस्ट तर करायला आपले हात धजावत नाही महाराज, बरोबर आहे ना? शोकांतिका आहे. एवढा सप्ताह चालला तर गावातल्या रोज पोरांनी पोस्ट टाकली पाहिजे. बीटर गावमध्ये अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात होतोय, टाकलं पाहिजे ना. हे नाही जमणार. इथं एखादी चूक हो द्या, 100 टाकतील विठाला विठाला. ही शोकांतिका आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग राहिलेली नाही आपल्याकडं आज. लक्षात ठेवा. कळत नाही, आवडत नाही परमार्थ, जमत नाही भजन, देवाचं नाव जमत नाही का? तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. आपलं हित व्हावं असं वाटत असेल तर देवाच्या नावाकडं आपण आलं पाहिजे. पण आपलं हित होत नसेल तर समजावं आपलं पाप कुठंतरी आडवं येत आहे. मग भजन आवडत नाही माणसाला, म्हणून या भजनाकडं आलं पाहिजे, देवाकडं आलं पाहिजे. म्हणून म्हणतात ना काय, राधे 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 बोल मना, तन का क्या पता. राधे 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 बोल मना, तन का क्या पता. देहाचा काय भरोसा आहे? त्या मनाला सांगा तुला भगवंताचं भजन करायचंय. म्हणून तुका म्हणे तू राख म्हणे री, म्हणून राजा एक देहपुरी. या देहपुरीचा राजा मन आहे महाराज, लक्षात ठेवा. पण या मनाला देवाकडे आणायला तयार होत नाही. मन देवाकडे यायला तयार होत नाही. कळलं महाराज आम्हाला, पण काय येत नाही? त्याचं पहिलं कारण आहे अनादिकालापासून मनावर विषयाचे संस्कार आहे. पहिलं कारण विषयाचे संस्कार. दुसरं कारण मनाला बंधनं आवडत नाही. आणि परमार्थ म्हणलं की बंधन आहे ना. आता सभेत बसल्यावर कसंही बसा गणेशराव, कीर्तनात बसल्यावर मोडता येते का मांडी? बोला, उठल्यावर एवढी सवय नाही ना बसायची, बरोबर आहे? बंधनच आहे का नाही आहे? इच्छा जरी असली, दुःखत जरी असली, हातपाय तर मांडी मोडता येते का? नाही मोडता येणार. का? बंधन आहे. आणि मनाला बंधन आवडत नाही, हा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरं, मन देवाकडं गेलं की त्याचं स्वातंत्र्य अबाधित राहत नाही. एकदा मन देवाकडे गेलं की ते देवाचं होत असता. देव पाहावया गेलो, येताना दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो, बरोबर आहे ना? देव पाहावया गेलो, तेथे देवाची होणे. माणसं कीर्तन ऐकतात पण चपला चोरायच्या सवयी जात नाही. आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघावा, आपल्याला वाटतं सज्जन माणूस, आपण त्याच्या बायकोला म्हणावं, बाई तुम्ही भाग्यवान आहात का बाबा, तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते, महाराज तुम्ही त्यांच्या गंधावर जाऊच नका. ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चप्पलचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता? त्यांनी शेजाऱ्याच्या संडासमध्ये उभं राहून फोटो काढला आणि सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता? एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही आणि एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही. आज लोकांच्या इमानदारीचा जर विचार केला ना,
लोक एवढे इमानदार आहे, इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे इमानदार माणसं आहे. मी परवा 8 दिवसापूर्वी कोर्टात गेलो होतो सहज पहिल्यांदाच, आणि कोर्टातल्या खुर्च्या साखळीनं बांधलेल्या होत्या. म्हणलं न्याय मागायचा कोणाला आता? विठाला विठाला विठाला. मी बोललो पण त्या वकील मित्र आहेत माझे, अहो म्हणलं हे इथंच, अहो म्हणे हे आमच्या तिघांचा बेंच आहे ना, मग इकडं वड तिकडं वड असं होत आहे म्हणे. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा काय परिस्थिती आहे महाराज, लक्षात घ्या. फार महत्वाचं आहे माणसाचा स्वभाव कसा आहे बघा. माणूस आंघोळीला गेला तर 1 रुपयाची शॅम्पूची पुडी घेऊन जातो, आणि 1 रुपयाची शॅम्पूची पुडी माणूस गरीब असो श्रीमंत असो 1 टाइम लावत नाही, एकदाच लावत नाही. अर्धी आज लावतो आणि अर्धी बोला बोला ना अर्धी उद्याच्याला ठेवतो, अशी भिंतीला उभी करून, नाही तर त्या साबणीच्या खोक्यात. बरं ते हातावर जास्त जर पडली ना तो परत पुडीत घालतो. हा पराक्रम त्या एकट्यालाच माहीत बाथरूम मधला. बरं ते चिकट असल्यामुळं जात नाही, बोटान दाबतो, तोंडाने फुकतो, पण अट्टहास याच्यासाठी केला होता अट्टहास. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. अर्धी पुडी त्याच्यात घातल्याशिवाय तो राहत नाही. 1 रुपयाची शॅम्पूची पुडी अर्धी आज लावतो आणि अर्धी उद्याच्याला ठेवतो, पण 300चा खंबा एका दमात हाणतो. अजिबात उद्याचा विचार करत नाही. आता ह्या 1 रुपयाच्या शॅम्पूच्या पुडीने एवढा गॅप कधी भरून निघणार आहे सांगा तुम्ही मला. विठाला हा स्वभाव आहे माणसाचा महाराज, लक्षात ठेवा. एकदा मन देवाकडे गेलं की ते देवाचं होत असतं. देव पाहावया गेलो तेथे, हा म्हणून मनाचं स्वातंत्र्य शिल्लक राहत नाही, हे पहिलं कारण. लक्ष द्या. लालचावले मन लागली शे गोडी, ते जिव्हे न सोडी आयशे झाले. महाराज म्हणले एकदा त्याची गोडी लागली की परत माघारी येत नाही किंवा घेत नाही. एकदा मन देवाकडे गेलं की देवाचं होतं पहिलं कारण. दुसरं कारण मनाला बंधन आवडत नाही. परमार्थ म्हणलं की बंधन आहे आणि मनाला बंधन आवडत नाही. आणि तिसरं कारण आहे विषयाचे संस्कार. अनादिकालापासून या मनावर विषयाचे संस्कार आहे. अनादि संसार मायेच्या ठाई. लहानपणापासून आपल्यावर जे संस्कार आहे ते परमार्थाचे का संसाराचे? संसाराचे ना. अहो लहानपणापासून आपल्या घरात जे संस्कार आहे ते संसाराचे संस्कार आहेत ना, परमार्थाचे कुठे आहेत बोला? 1.5 वर्षाचं लेकरू असतं असं कपड्यात गुंडाळलेलं, आणि त्याची आई त्याला असं खेळवत असते बघा दरवाजात. तुला मामाची पोरगी बायको करायची, दमदर. 1 वर्षाच्या लेकराला बायको कळत असते का? हा, त्याला शी आणि सू कुठं करावं कळत नाही, म्हणून त्याला शिशू म्हणतात. बरोबर आहे ना? त्याला लेकरा लहानपणापासून त्याच्या डोक्यात बायको घातली. शाळेत गेला का त्याच्यासोबत एखादी पोरगी आली का ही तुझी बायको, शेजाऱ्याची पोरगी आली का ही तुझी बायको, पाहुण्यातली पोरगी आली का ही तुझी बायको. लहानपणापासून त्याच्या डोक्यात बायको घातली. अरे लहानपणापासून जर त्याच्या डोक्यात बायकोच घातली असेल तर मग त्याला बायको सोडून आवडणार काय? काय आवडणार आहे? एका आईनं लहानपणी आपल्या पोरावर संस्कार टाकले. हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही बोला श्रींची इच्छा. श्रींची म्हणजे शिवाजी महाराजाची नाही, ही माँसाहेब जिजाऊची इच्छा होती. अरे शिवबाराजाला लहानपणातच काय माहीत होतं स्वराज्याची कमतरता आहे? ती उणीव माँसाहेबाला वाचली होती. ती उणीव माँसाहेबांना वाचली होती, लक्षात ठेवा. म्हणून शूरवीरांच्या कथा सांगून राजांना तसं घडवलं माँसाहेबानं. म्हणून कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता का? हे स्वराज्य जर मिळालं असेल तर ही पहिली कृपा माँसाहेब जिजाऊची आणि नंतर छत्रपतीची. मा जिजाऊने आपल्याला येईल आता पुढं उद्याचे का परवा मा जिजाऊने पठाडे माऊली त्यांच्याकडून ऐका ते. बरोबर आहे ना? सुंदर शिवाजी, मी संदर्भ सांगतो त्यांच्याकडून ऐका तुम्ही. मा जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. महाराज म्हणले आज लोक म्हणतात राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, आणि तुम्ही बिड्या उडून मारा. तुम्ही काय करता? राजे येण्याची वाट पाहू नका, राजासारखं जगण्याचे प्रयत्न करा. आणि एक बोलू तुम्हाला, शिवाजी महाराज जन्माला यावे अशी अपेक्षा असेल तर जिजाऊला जिवंत ठेवायला शिका. जिजाऊच पोटात मारून टाकल्यावर शिवाजी महाराज कुठून येणार आहे? आणि शिवाजी महाराज आजही यायला तयार आहे, पण जिजाऊची कूस मिळायला तयार नाही. जिजाऊची कूस मिळाल.
अरे असे महापुरुष जन्माला येण्यासाठी खानदानी रक्त लागत असतात. शुद्ध बीजापोटी कुणाच्या कुठेही असं जन्माला येत असतं का? पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास. कुळही पवित्र लागतं महाराज आणि देशही पवित्र लागत असतो. हे काय सहजासहजी होतं का? एक बोलू तुम्हाला, 350 वर्षे झाले छत्रपतींना जवळपास जाऊन, बरोबर आहे ना? पण 350 वर्षानंतरही त्याच राजाचं नाव घ्यावं लागतं का? तेवढ्या समदृष्टीचा राजा अजून दुसरा तयार झाला नाही, हे त्याचं उदाहरण आहे. एवढ्या समावेशक दृष्टीचा आणि सगळ्याला घेऊन चालणारा राजा शिवाजी महाराजांनंतर 350 वर्षात अजून दुसरा झाला नाही. म्हणून शिवाजी महाराजांच्या नावाचा जय जयकार करावा लागतो. आणि अजून बोलू तुम्हाला, एक बोलू, शिवाजी महाराजाचं नाव घेतल्याशिवाय इथलं काहीच हालत नाही महाराज. ते गेले तरी लोक त्यांच्या नावावर जगतात. आज एवढं मोठं व्हावं माणसं. 350 वर्ष जाऊन जरी झाले तर लोकांनी आपल्या नावावर जगावं. हे कर्तृत्व छत्रपतींचं आहे. हे कर्तृत्व छत्रपतींचं आहे. अरे मरणाची स्पर्धा करायची राजांसाठी मावळे. मरणाची स्पर्धा जोक आहे? मरणाची स्पर्धा करणं जोक नाही आहे. अरे इथं कोणी कोणासाठी मरायला तयार होत असतं का? पण राजा शिवाजी महाराजांना सांगितलं, राजे तुमची गरज आहे, त्यासाठी मी गेलो तरी चालेल. आणि म्हणून लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराज जगावे यासाठी जिवाजी महालाने आपल्या देहाचं बलिदान दिलं. एक सांगू तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजासाठी मरणारे जिवाजी महाला होते, जिवाजी महाले होते. लक्षात ठेवा. पण त्यासाठी राजा सुद्धा छत्रपती सारखा लागेल, तेव्हा लोक मराय तयार राहतील. एवढी सोपी गोष्ट थोडी आहे महाराज, सोपी गोष्ट नाही ना. हे घडलं कशामुळं? आईसाहेबांना दिलेल्या संस्कारामुळं. पैसा असेल तर विल बनतं आणि संस्कार असेल तर गुडविल बनतं. तुमच्यापेक्षाही श्रीमंत माणसं करमाळ्यात भरपूर असतील, पण सगळ्यांनाच अनाथांना रोज जेव घालण्याची इच्छा होणार नाही. तुमच्यापेक्षा श्रीमंत माणसं भरपूर असतील, पण सगळ्यांना सर्व धर्मीय विवाह सोहळा साजऱ्या करण्याची सद्बुद्धी होणार नाही. तुमच्यापेक्षा श्रीमंत माणसं भरपूर असतील, पण गोरगरिबांना मदत करण्याची इच्छा होणार नाही. त्याच्यासाठी संस्कार लागत असतात. म्हणून माणसाजवळ नुसती कार असून चालत नाही, संस्कार सुद्धा लागतात. विठ्ठला विठ्ठला. भूक लागली एवढे खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण गणेश भाऊ, आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे. ही आपली संस्कृती, ही आपली संस्कृती आहे. हे फार लक्षात ठेवा बरं का. ही आपली संस्कृती आहे ना, आपण आपल्या संस्कृतीला जपा. पण हे संस्कार आईनं दिले म्हणून आहे, आपुलिया हिता जो आशे. लक्षात ठेवा. धन्य माता पिता. हे उगच घडत नाही महाराज, शुद्ध बीजापोटी, हेच त्याचा अर्थ आहे. फळे रसाळ महाराज. अतिशय महत्त्वाचं सांगेल, लहानपणापासून विषयाचे संस्कार आपल्यावर पडले म्हणून हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. महाराज म्हणले, प्रपंच ओसरो बोला चित्त तुझे पायी मोरो, ऐसे करीगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा. माझे चित्त तुझे पायी, तुझे म्हणजे पांडुरंगाच्या, तुझ्याकडे पाहिलं तिकडे नाही. हा, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, धरून या बाही भवा तारी दातारा. महाराज म्हणले, माझं चित्त तुझ्या चरणावर जडलं पाहिजे. माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही देवा. म्हणून माझी तुला विनंती आहे, पुत्राची शुभवार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. हे पुत्राची वार्ता, पुत्राची
एवढ्या जोरान सांगितल्यावर कोणाला ऐकू जाणार नाही वार्ता. बोला, पुत्राची वार्ता तुमच्या घरी बी पोचली असली. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. आज हे बघा सगळ्यांनाच आनंद आहे. तुम्ही कीर्तनाला आलेल्यांच्या चेहरेच मला सांगतायत सगळ्यांना आनंद आहे. एकदम एकही माणूस इथं असा दुःखी नाही आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. हा भाग वेगळा आहे. पण खऱ्या अर्थानं आपल्या लेकरासाठी एवढा उत्सव होतोय, ही वार्ता गणेशरावच्या आईला विचार. ह्याचा आनंद खरा किती आहे. त्या लेकराच्या निमित्तानं तुमच्यासाठी ते नेते असतील ना, आईसाठी ते लेकरू आहे. माझ्या लेकराच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एवढं गाव सप्ताह करत असेल, ही बातमी ज्या मायला कळली ना, आणि ती मायबाई इथेच आहे, त्या मायला खरा आनंद विचारा आज किती आहे. हे बघा, ही आई झाल्याशिवाय नाही कळणार हा. हे कुणाची तरी आईच व्हावं लागेल. हे शब्दाने कळणार नाही महाराज. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. आईचं आणि मुलाचं उदाहरण दिलेलं आहे. आणि वेळोवेळी संप्रदायानं महिलेला पहिलं प्राधान्य दिलं बरं का. महिलेला पहिलं प्राधान्य. मोदी साहेबांना आता आरक्षण दिलंय 50% महिलांना. आता जास्त जागा जिल्हा परिषद पंचायत समिती महिलांना जास्त सुटल्या. काही काही तर फुल टेन्शनमध्ये आहेत. 5-5 वर्ष खर्च करून बसले, जागाच दुसऱ्याला गेली. विठाला विठाला लय असं अवघड काम आहे सध्या महाराज, आहे का नाही. लक्षात ठेवा, पहिलं प्राधान्य महिलेला आहे. चला, मला विषयांतर करायचं नाही. पहिलं प्राधान्य महिलेला संप्रदायाने दिलेलं आहे. वाळवंटात कीर्तन होतं, आणि वाळवंटात कीर्तन होतं, पण तिथं चाल सांगण्याचा अधिकार जनी म्हणे ज्ञानदेवा बोला. लक्षात ठेवा, तो अधिकार जनाबाईला होता. संप्रदायात पहिलं महिलेला स्थान आहे. तुम्ही बघा, या जगाची उत्पत्ती जेव्हा झाली ना, तेव्हा मनु आणि शत्रुपा यांना 3 पहिल्या मुली झाल्या. आकुती, देवहूती आणि प्रसूती. आणि नंतर 2 मुलं झाले, प्रियव्रत आणि उत्तानपाद. लक्षात ठेवा, पहिलं मुली आहे. म्हणून लक्षात घ्या माझ्याकडे. आपुलिया हिता जो आशे जागता, धन्य माता आणि मग पिता. पिता असल्यामुळं मागं ठेवला. पहिल्यांदा माता मग पिता. कुळी कन्या पुत्र होती जे तयाचा हरीख. पहिल्यांदा कन्या मग पुत्र. बरोबर आहे ना. तुम्ही संत माय बाप कृपावंत. पहिल्यांदा माय मग बाप. मातृदेवो नंतर पितृदेवो भव. बरोबर आहे ना. नंतर पितृदेवो भव. अजून सांगू तुम्हाला, लक्षात ठेवा. माय जगन्नाथ मग बाप जगन्नाथ, आणि अनाथाचा नाथ जनार्दन. किती सुद्धा उदाहरणं सांगेन मी तुम्हाला. भगवान शंकराचं नाव घ्यायचं. ओम नमः पार्वती पते हर हर बोला. ओम नमः पार्वती पते हर हर. अगोदर पार्वती मग महादेव. सीता राम, राधे श्याम, लक्ष्मी नारायण. अगोदर लक्ष्मी मग नारायण. अगोदर सीता मग राम. अगोदर राधा मग श्याम. अगोदर माता मग पिता. अगोदर कन्या मग पुत्र. अगोदर माय मग बाप. अगोदर सांगू, पहिली पगार महिलांना. बरोबर आहे ना. पोरांना शाळा शिकून नोकऱ्या नाही, ह्या अंगठ्यावर नोकरीला लागल्या. अरे सरकारी पगार आहे ना यांना. तुम्ही काय जोक समजायले काय. सरकारी पगार आहे ना. या मुख्यमंत्र्याच्या कोण आहेत, लाडक्या बहिणी. नुसत्या बहिणी नाही. आणि काल आजच देवाभाऊन फलटणमध्ये सांगितलं, जोपर्यंत मी शिंदे साहेब आणि अजित दादा आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीची भाऊबीज कधी बंद होणार नाही. आजच चालता चालता मी गाडीत ऐकलं. बरोबर आहे ना. की बा पहिली पगार महिलांना आहे ना. पहिली पगार महिलांना, मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी. तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी नंतर आहे. तुम्ही साधू संताच्या लाडक्या लेकी पहिल्यांदा आहे. लाडकी लेक मी संताची, मजवर कृपा मुख्यमंत्र्याची. बरोबर ना. नाही, लाडकी लेक मी संताची, मजवर कृपा बहुतांची. चला, जुनी मंडळी आहे संप्रदायातली. लाडका लेक मी संताचा असा अभंग वाचलाय. बोला. नाही.
वाचला असेल तर सांगा मला, माझी माघार आहे. लाडका लेक मी संताचा असा अभंग नाही, लाडकी लेक मी संताची असा अभंग आहे. लक्षात येते. मग तुम्ही मुख्यमंत्र्याच्याच लाडक्या बहिणी नाही तर तुम्ही साधू संताच्या सुद्धा लाडक्या लेकी आहात, म्हणून तुम्हाला पगार पहिली आहे. बरोबर आहे. फक्त यांचा थोडासा गोंधळ झाला. मागं दीड वर्षापूर्वी शिंदे साहेबांनं एक योजना चालू केली होती. 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट, आणि त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षानं मोठ्या झाल्या. कळलं ना तुम्हाला? मावल्या हो, कळलं ना? मग करूनच घेतल्यावर कळणार कसं नाही? बरोबर आहे. यांनी काय केलं, ते एसटी फुकट आहे म्हणून 65चं आधार कार्डावर किती वय करून घेतलं. त्याला माहिती आहे वयाचं काही कामच नाही. मग आता एवढं तरी उपयोगात येऊ द्या. नवरा म्हणे यार तू मोठी कधी झाली? म्हणे एसटी फुकट झाली आणि मी मोठी झाली. बरोबर आहे. 65चं 75 केलं. आता आधार कार्डवरचं वय वाढवणं सोपं आहे. 6च्या जागी 7 करायचे. तोंडावरचं वय कसं वाढवणार? मग एसटीत बसल्यावर मजा येते. बरं तिचं वय दिसावं म्हणून ती अशी केस इसकटती, असं चापून चोपून भांग नसतो बरं का. ते वय असं चेहऱ्यावर दिसावं म्हणून भाऊ लय प्रयत्न त्याच्यासाठी. मग ते कंडक्टर ते आधार कार्ड असं धरतो, ते आधार कार्ड पाहतो, त्या बाईकडं पाहतो, आणि ते पाहिलं की त्याला कळतं ही 75ची नाही वा. मग तो करतो ताई खरं आहे. तिला कळतं आता हे खोटं. याच्या लक्षात आलं. ही त्याच्या वजन टाकती. थोबाडाकडं काय पाहिला, कार्टाकडं पाय ना. अधिकारी येडाय खाली बापाची एसटी असल्यावानी करायला लागला. कामाला येतं काम करावं. शिंदे साहेबांनी सांगितलं 75ला फुकट, मग जळाले का डोळे तुये तलफाट. बरोबर आहे ना. आणि ते एसटीचा फुकटचा प्रवास सुरू झाला बुवा यायचा. आता त्याला वाटतं बुवा 75 लिहिलं आपल्याला करायचं काय. ते एसटीचा फुकटचा प्रवास सुरू झाला यांचा. त्या लालपरीचा, एसटी लालपरी म्हणतात ना, म्हणजे ही परी त्या लालपरीत फुकट फिरू लागली. पण या परीला काय माहीत पुन्हा एक योजना येणार आहे. आणि लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली. कोणती? लाडकी बहीण. आणि तिची वय मर्यादा 75 खाली कितीवर आणली? 60 वर. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपा झाल्या मेल्या आयशा केते. हा अरे अरे विठाला जिचा हप्ता जमा झाला तिच्या तोंडावर आनंद मावना, आणि वय वाढून घेणारी थोबाड जोडून घ्यायला लागली. कुठूनच दुर्बुंदी सुचली. बुंदी खाऊन जाय तू उद्या परवा आता. बरोबर आहे. लक्षात घ्या. महाराज म्हणले पहिली पगार महिला, पहिलं प्राधान्य महिलेला आहे. लक्षात ठेवा. म्हणून पहिला उदाहरण दिलं आईचं आणि मुलाचं. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे. त्याचं सर्वात मोठं. कोणी जर म्हणलं प्रेमाची व्याख्या काय, तर त्याला आईकडं बोट करून सांगा, आई म्हणजे प्रेमाची व्याख्या. जगात दुसरी व्याख्या नाही. प्रेम म्हणजे काय, तर आई म्हणजे प्रेम. प्रेमाची व्याख्या म्हणजे काय, तर आई म्हणजे प्रेमाची व्याख्या. संपलं. जे आई करते ते प्रेम. लक्षात आलं माझं? पण आई करते ते, आर्ची करते ते नाही. थोडा फरक आहे. आई करते ते प्रेम आहे. आई करते ते प्रेम आहे. म्हणून मी सांगेन, करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण शिजरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून मुलाला जन्म द्यायला जी तयार होते ना, तिचं नाव आई आहे. तिचं नाव. एवढा मोठा उपकार आई सोडून दुसरं कोणी जीवनात करणार नाही. पहिलं प्राधान्य महिलेला. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे. सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे. मी सांगेन, लक्षात घ्या. चेहरा पाहिल्यानंतर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील. गुण पाहिल्यावर प्रेम करणारे, आता एवढं सुंदर वाजवल्यावर कोण प्रेम नाही करणार? जीव वळून टाकायला तयार आहेत लोक. काही ते नाही म्हणते बरं, कधी कंटाळून मला यायचं नाही म्हणते. प्रवास परवा हिंगोलीत होता आमच्याजवळ, आणि तिथून त्याच्या आदल्या दिवशी नागपूरला. तुम्ही यूट्यूबला बघून घ्या ना त्या चॅनलवर. आणि तिथून इथे इकडून तिकडं, तिकडून इकडं. असे गुण पाहिल्यावर कोण प्रेम करणार नाही? एक वाक्य सांगतो, प्रमाणच सांगतो. तुका म्हणे व्हावा वाटे गुन्हा, तुका म्हणे साठी. बरोबर आहे ना? व्हावा वाटे जना, तुका म्हणे साठी गुन्हा. गुणावर प्रेम करणारं जग आहे ना. मग कोण गुणवान असेल, प्रेम करत असेल तर काय नवले. एक बोलेल मी तुम्हाला. या जगाच्या पाठीवर आपल्या लेकराचे गुणदोष न पाहता आई त्याच्यावर प्रेम करत असते. कालची फलटणची घटना आहे ना,
ती घडली. आता तो तपासाचा भाग पुढं काय असेल ते असेल, मला ती काही मी त्याच्यातला तज्ज्ञ नाही किंवा जाणकार नाही. पण ज्या पोरीची आत्महत्या झाली तिची आई म्हणते माझ्या पोरीला न्याय मिळाला पाहिजे, आणि जो आरोपी म्हणून अटक झाला त्याची आई म्हणते माझं पोरगं निर्दोष आहे. ही आईची भूमिका आहे. मला फक्त आईची भूमिका सांगायची आहे, मला बाकी काही इंटरफेअर करायचं नाही कशामध्ये. डाकूची आई सुद्धा म्हणते माझं पोरगं निर्दोष आहे. का? ती आई आहे. ती आई आहे म्हणून ती निर्दोष आहे म्हणते. आळंदीत कसाही माणूस जाऊ द्याव तुम्ही, ज्ञानोबा राय आमची आई आहे, आणि ज्ञानोबा राय त्याला जवळ घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणून म्हणतात ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती रा, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन. अरे बाळांत या शब्दाचा अर्थ असा आहे माऊल्या हो, झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत, याला म्हणतात बाळांत. आई जेव्हा मुलाला जन्म देते ना तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो बरं का. म्हणून मी सांगेल या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल ना त्याचं नाव आई आहे. आता दीपावली आहे ना, बऱ्याच मुली माहेरला आलेल्या गेल्या नसतील आता सप्ताहामुळं, की सप्ताह आहे ना राहू द्या मला 2-4 दिवस. एक बोलू तुम्हाला, तिला सप्ताह आहे याच्यात आनंद कमी आहे. सप्त्याच्या निमित्तानं आईजवळ राहता येतं याचा आनंद जास्त आहे. तिला दिवाळी म्हणजे काय? दिवाळी म्हणजे चांगलं खायला, फटाकडे वाजवायला, असंच आहे ना. एवढं ना दिवाळीत चांगलं फराळीचं खायला, लक्ष्मीपूजन आणि फटाकडे वगैरे वाजवणं म्हणजे दिवाळी आहे. मग हे तिच्या घरी करता येत नाही तिला? तिच्या घरी फराळीचं नाही, तिच्या घरी फटाके नाही, तिच्या घरी तर बंगला आहे आणि इकडं बापाचं शेतात झोपडं आहे. पण ती बंगल्याला सोडते, ती म्हणते मला जायचे माहेराला. नवरा म्हणतो अरे मर इथं चांगलं आहे सगळं. ती म्हणते मला जायचे पहिल्यांदा, मला माहेराला जायचे. का? दिवाळी आहे. दिवाळी हे निमित्त आहे, त्या निमित्तानं माझी आई मला भेटणार आहे, हे सगळ्यात मोठं कारण. माहेर मुलीचं कुठपर्यंत? माय जिवंत आहे तोपर्यंत. अरे माहेरच का म्हणतात? माय आहे म्हणून माहेर आहे, आणि सासू आहे म्हणून सासर आहे. माय आहे म्हणून त्याला माहेर म्हणतात ना. मग मुलीसाठी घरचे दरवाजे बंद होतात कधी? माय गेली ना, मुलीसाठी माहेरचे दरवाजे बंद आहे. मुलीसाठी माहेरचे दरवाजे बंद आहे. आणि या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे. या महिलांना 8 दिवसातून 4 दिवस उपवास असतात, पण भरत महाराज यांनी धरलेला उपवास स्वतःसाठी कधीच नसतो. एक तर मुलासाठी, मुलीसाठी, नाही तर नवऱ्यासाठी. विचारा त्यांना. 1-2 वर्षातले उपवास सोडले तर यांचे सगळे उपवास हे परिवारासाठीच असतात, सर्व उपवास. आता दीपावलीच्या सुट्ट्या सगळ्यांना आहे, आईला कुठे? आईला तर ओव्हर टाईम आहे. दिवाळीचं एक्स्ट्रा फराळीचं बनवायचं म्हणल्यावर स्वयंपाक सोडून वेळ द्यावा लागतो ना. स्वयंपाक झाल्यानंतर रात्री 10 ते 12 या टायमिंगमध्ये फराळीचा कार्यक्रम असतो. पोरगी आलेली असते आणि सून गेलेली असते. आई पोरीला काम सांगणारे नाही. बाई रोज तिकडं कामच करते, इथं काय करते? झोप. दीपावलीची सुट्टी सर्वांना आहे, मायला नाही. मायला कुठं दीपावलीची सुट्टी आहे? या जगाच्या पाठीवर प्रत्येक नोकरीमध्ये पगारवाढीची तरतूद आहे, पण आपल्या घरात बिना पगारीची बिना सुट्टीची एक व्यक्ती राबत राहते, तिचं नाव आई आहे. तिला पगारही नाही आणि तिला सुट्टीही नाही. पगारही नाही, सुट्टीही नाही, आणि तिची रिटायरमेंटसुद्धा नाही. लक्षात आलं? शेवटच्या क्षणापर्यंत आई आपल्या घरासाठी राबत राहत असते. म्हणून मी सांगेन तुम्हाला, लक्षात ठेवा. आणि हे आई म्हणजे आई. एक संत आणि आई याच्यात एकच भेद आहे. कोणता? आई स्वतःच्या लेकरावर प्रेम करते, संत जगाच्या लेकरावर प्रेम करतात. एवढा जर भेद सोडला ना तर महाराज म्हणले आई आणि संत याच्यात वेगळे पण नाही.
आई आणि संत एकच आहे, एवढा एक भेद सोडला तर म्हणून या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे. आणि त्या आईला आपल्या पोराची गोड बातमी कानावर यावी. माझं पोरग BJPचं जिल्हा सरचिटणीस झालं, ही बातमी माईच्या कानावर जेव्हा पडली असेल त्या दिवशी ती माई जेवली बी नसन. बरोबर आहे ना. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवे माता. महाराज म्हणले पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. खलास करतो साले. महाराज म्हणले तैसे राव माझे मन गाता ऐकता हरी गुण. हा माल याच दुकानात मिळतो, हा दुसरीकडे नाही मिळत. महाराज म्हणले तैसे राव माझे मन गाता ऐकता हरी गुण. गाता नाही मन प्रसन्न असावं. हे बघा असं बोधरेशन खाली माणसानं करू नये. कीर्तन हा एक फ्रेशनेस सगळ्यांना घेऊन सोबत हसत खेळत, स्वतःचा इगो ॲटिट्यूड घेऊन चालला तर ते मजा नाही येत त्याच्यामध्ये. आपल्याला श्रोत्यात गायकात वादकात मिळता आलं पाहिजे तर त्याचा आनंद येईल ना. एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मेळवेला जमवेला आनंद घेतला पाहिजे. महाराज म्हणले तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. गाता नाही मन प्रसन्न असावं आणि ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असावं. लक्ष द्या, काही म्हणतात आम्ही रागात गातो. रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काही म्हणतात आमची नेमाची वारी आहे. मग हंतुक काय कुणाला. नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. थोर प्रेमाचा हाची दुष्काळ तयार. प्रेमाचा असावं. बरोबर आहे ना. आता हे लेकरं पुढे येत करतात, थोडंफार इकडं तिकडं होईल, पण ते प्रेमाचं आहे असं समजून घ्यावं आपण. अरे असा अरे चालू द्या, लेकरं आहेत ना, ते करतायत ना, आपण त्याच्यात सामील झालं. प्रेमाचं आपण त्याच्यात सामील झालं पाहिजे. म्हणून म्हणतात लक्षात ठेवा, गातानाही प्रेम असावं आणि ऐकताना प्रेम असावं. एकच उदाहरण सांगतो, वेळ संपत आलेला आहे. लक्षात घ्या, राम रावणाचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये रावणाचं सैनिक मारण्यात आलं. नंतर सीतामातेला घेऊन अयोध्येमध्ये आली. फार लक्ष देऊन आहे का. सीतामातेला घेऊन अयोध्येत आल्यानंतर ज्याने ज्याने जशी जशी कामगिरी केली तसं त्याला बक्षीस देण्याचा कार्यक्रम चालू झाला. सर्वांना बक्षीस दिलं, पण ज्या हनुमंतरायाने एवढी मोठी कामगिरी पार पाडली त्या हनुमंतरायाला मात्र काहीच दिलं नाही. सीतामातेला राग आला. सीतामाता प्रभू रामचंद्राला म्हणते, देवा हनुमंतरायाला तुम्ही काहीच दिलं नाही. प्रभू रामचंद्र म्हणले, सीते हनुमंतरायाला द्यावा असं माझ्याजवळ काही नाही आहे. काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई, ठेवे तहा पायी जीव थोडा. काय द्यावं काय देणारे मी त्यांना. गणेशराव हेच बोलतील शेवटच्या दिवशी की तुमच्या या एवढ्या कार्यासाठी मी तुम्हाला देऊ काय.
आणि हे एखाद्या योजनेनं भरून निघणार नाही. हे जे प्रेम आहे ना, हे एखाद्या योजनेत तोलता नाही येणार महाराज. योजना देणं तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही त्या पक्षात आहात, तुम्हीचे हे कार्यकर्ते असतील तर यांना एखादी योजना देणं हे तुमचं कर्तव्य आहे. ते मतदारांना आपण सांभाळणं हे नेत्याचं कर्तव्यच असतं. ह्या प्रेमाला तुम्ही काय देणार? आणि असे भाग्यवान नेते नाही आहेत की ज्यांच्या वाढदिवसासाठी कार्यकर्ते सप्ते करतील. हे कमी लोकांच्या नशिबात प्रेम पडतं बरं का. हे बघा, मी फार महत्त्वाचं कमी, मला रिअल फॅक्ट बोलायला आवडतं. मी तोंड चोपडेपणा करणारा माणूस नाही. रिअल आहे ते रे. हे प्रेम कमी लोकांच्या नशिबात मिळतं आणि याच्यापेक्षा मोठं पद दुसरं नाही. बाकीचे पद येतील जातील, पण हे जनतेच्या मनातलं जे प्रेम असतं आणि पद असतं ना, ही जागा कुठं जात नसते मला. आणि ही फार महत्त्वाची आहे. ही महत्त्वाची. हनुमंतरायाला द्यावा असं माझ्याजवळ काही नाही. सीतामाता म्हटली मग मी देऊ का? प्रभू रामचंद्र म्हणले दे, तुला काय दे. सीतामातेनं प्रसन्न होऊन आपल्या गळ्यातला नवरत्नाचा हार काढला आणि हनुमंतरायाला दिला. प्रसन्न झाल्यानंतर माणसं काय देतील सांगता येत नाही. अरे 55,000चं घड्याळ आहे, पण मी विकत नाही घेतलं, मला वाढदिवसाला गिफ्ट दिले एकाने. ही अंगठी पण गिफ्ट आहे. इथं कीर्तन झाल्यानंतर 2-3 जण अंगठ्या घालतील, त्याचा काय नेम आहे? हे बघा, तुम्ही हसून माझं नुकसान करू नका बरं. ज्याला घालायचंय त्याने हसणं मनावं बघ, घेऊ नका. चांगल्या कामाला लोक कुठं चांगलं म्हणलेली आहे का नाही? लक्षात द्या, जे दिलंय ते दिलंय. आता एवढं कॅमेऱ्यासमोर सांगतो म्हणजे खोटं कसं बोलेल? मी या ठिकाणी खोटं बोलणार नाही, म्हणजे इतर ठिकाणी बोलतो असाही गैरसमज करू नका. हां, लक्षात ठेवा. मग हनुमंतरायाला नवरत्नाचा हार दिला. हनुमंतरायानं ते हार घेतला, मणी फोडायचे पाहिजे आणि फेकून द्यायचे. सीतामातेला राग आला. माझ्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार मी हनुमंतरायाला दिला, मणी फोडून काय पाहताय आणि फेकून काय देताय? सीतामाता म्हणजे हनुमंता, नवरत्नाचा हार आहे तो, सोन्याचा भाव नाही. रत्न म्हणजे फार वेगळं असतं, रत्नाची किंमत फार वेगळी असते. म्हणून घ्या, या नवरत्नाचा हार आहे तो, मणी फोडून काय पाहताय आणि फेकून काय देताय? सीतामातेला हनुमंतराय म्हणले मैया, या मण्यामध्ये मी माझ्या रामाला पाहतो. सीतामाता म्हणली हनुमंता, मण्यात कुठं राम असतो का? म्हणले या मण्यात राम नाही. म्हणले नाही. म्हणे हारातच राम नाही. म्हणे हारात राम नाही. म्हणले मग याच्यात राम नाही ना, याचं माझ्याजवळ काम नाही. जो नहीं राम का वो नहीं काम का, जो नहीं राम का वो नहीं काम का. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी, और संतों के साथ रहोगे तो राम की याद आएगी. एक नाम तारी, बाकी सब दुकानदारी. याच्यात राम नाही. चल, फेकून दिला हार हनुमंतरायाने. सीतामातेला राग आला. सीतामाता म्हणते हनुमंता, या मण्यात राम नाही म्हणून तुम्ही हा हार फेकून दिला. हा देह आहे तुमचा, या देहात तरी राम आहे का? हनुमंतराय म्हणले मैया, या देहात राम आहे काय विचारताय कशाला? समोर उभे राहिले, छाती फाडली, विदीर्ण केली छाती आणि राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. श्रीराम जानकी
रामाच्या नावातली ताकद. फाडली छाती हनुमंतरायानं राम लक्ष्मण सीता तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. आता जर एखाद्याची छाती फाडली तर नुसत्या विमल गोवा शितार. हनुमंतरायानं राम लक्ष्मण सीता तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले. प्रभू रामचंद्र म्हणले मागा तुम्हाला काय मागायचं. अहो हृदयात ठेवल्यावर काय देणार नाही. डीपी ठेवला तर शेततळ पास होते. हृदयात ठेवल्यावर काय मिळणार नाही. बोला मागा तुम्हाला काय मागायचं. म्हणले एक काम करा, मला काय नको देवा, बस जिथं तुमची कथा चालू आहे तिथं मला ती जाऊन ऐकता यावी, आणि जिथं तुमची कथा नाही तिथं मला ती गाता यावी. गाता ऐकता हरिगुण नादे लुब्ध झाला मृगदेह विसरला. तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. तुका मने पाहे घड्याळ तुका मने सजल नयन धार
जल नयन भाव गंगत्या जळी सळते गंगत्या जळी सळते जल नयन जल नयन बाहुबलीसाठी टाळा लक्ष द्या. अतिशय गोड. चला महाराज म्हणले तुका म्हणे पाहे कासवेचे पिले माय
तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण बोलण्यासारखं भरपूर आहे. वेळ संपत आलेला आहे. सर्वांनी एकदा प्रेमाने टाळी वाजून नामस्मरण करायचं. विठोबा बरोबर 11 वाजलेले आहेत. नानाने पठाडे नानाने बरोबर 9ला विना माझ्याकडे दिला, तर बरोबर 11ला थांबणं माझं कर्तव्य आहे. खूप गोड वातावरण आहे, असं वाटतं बोलत राहावं, आहे की नाही? तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर कीर्तन संपावं असं वाटतच नाही, बरोबर आहे ना? एवढं फ्रेश वातावरण आहे. आणि काल परवा तर पाऊसच होता. आजच मला वाटतं व्यवस्थित वातावरण. आणि आजही बघा, मी पुण्यावरून आलो तर भिगवणपर्यंत पाऊस होता. मला चिंता वाटत होती की बा पुढं पाऊस आल्यावर सांगता येत नाही ना. एवढा दूरचा प्रवास केला तर कीर्तन झालं पाहिजे. ते पैशाची किंमत नसते हो, एवढा उत्साह असतो लोकांचा, एवढा उत्साह लोकांचा असतो, एवढा खर्च केलेला असतो, मंडप आहे, सगळ्या गोष्टी आहे, आणि ते विरजन पडल्यावर चांगलं वाटत नाही. पण भगवान, आणि मी सांगतो तुम्हाला, मला माहिती होतं पाऊस येणार नाही, एक थेंबसुद्धा. अजून बी मी इथून जाईपर्यंत एक थेंबसुद्धा पाऊस येणार, पाऊसच येणार नाही. महाराज आला तर बंद करू, एवढी ताकद नाही आपल्यात, लक्षात ठेवा. ते कसे पाहायला लागले नाही का. म्हणून हा कार्यक्रम अतिशय गोड, अतिशय सुंदर या ठिकाणी पार पडत आहे. अभिजित दादा या गावचे सरपंच आणि त्यां समस्त गावकरी मंडळी, ते जरी पुढं असतील तर सगळ्या गावाची तरुणांची साथ त्यांना आहे. आणि गणेशदादा चिवटे, एक नाव प्रसिद्ध आहे, मंगेश चिवटे, शिंदे साहेबांचे, बरोबर आहे ना? आता मला वाटतं बरोबर आहे, भाऊकीचे आहे का तुमचे? चुलत भाऊ आहे, लय मोठी माणसं आहे. मग त्याच्यामुळं म्हणलं वाढदिवस एवढा करायला कसं काय यायला माहिती. आता यायचे ते भाऊ म्हणल्यावर ते लगेच मुख्यमंत्र्याच्या जवळचे, बरोबर आहे ना? अतिशय सुंदर. आणि मंगेश दादांचे वा, आनंद वाटला. गणेश भाऊ या ठिकाणी बघा, गणेश मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, आणि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवतारे. 5 पंचायतन देवतेमध्ये गणपती बाप्पाचं स्थान आहे. आणि कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार पाडायचं असेल तर गणेशाची आराधना केली जाते. आता गणेशाच्याच नावानं सप्ताह असल्यावर विघ्न काय येणार? याच्यात काहीच विघ्न येणार नाही. तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य मिळावं. तुमच्या 30 तारखेचा वाढदिवस आहे, पण आता मी 30 तारखेला हजर नाही आहे. तुम्हाला माझ्याकडून आजच वाढदिवसाच्या ॲडव्हान्समध्ये मी शुभेच्छा देतो. आणि तुमच्यासाठी एक म्हणेल मी, काय आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आपल्या जीवनाचा आनंद सुगंधासारखा दरवळावा. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. हे जाणता जीवनाचा प्रारंभ तो ओळखावा. म्हणून आज आपण समाजकार्य करत आहात, ते समाजकार्य तुमच्या हातून अजून वाढत जावं
अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यासाठी भगवंताने तुम्हाला निरोगी आयुष्य द्यावं. कारण एक समाजकार्य करायचं असेल त्यासाठी शरीरही छान निरोगी आयुष्य देवाने तुम्हाला द्यावं. आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल, हे बघा, असं काम करणाऱ्याच्या मागं उभं राहिलं पाहिजे. सामाजिक काम करणाऱ्याच्या मागं उभं राहिलं पाहिजे आपण. बरोबर आहे का नाही? आता त्यांचा विरोध करून काही होणार नाही. मोठ्या माणसाचा विरोध करून काय होत असतं? काय होत? मोठ्याचे पाय धरून जगायला शिक, आपल्याला मोठं होता येईल. मोठ्याचे पाय धरून जगायला शिकलं तर आपल्याला मोठं होता येईल. नाही तर पाय धरायची लाज वाटत असली तर त्याच्यापेक्षा मोठं व्हा. दोनच गोष्टी असतात हे बा. एक तर मोठ्याचे पाय धरून जगावं, नाही तर आपल्याला पाय धरायची लाज वाटली तर आपण त्याच्यापेक्षा मोठं व्हावं आणि त्याला पाय धरायला लावावं. हे दोनच पद्धतीने जगणं असावं. नाही तर मोठ्याचं मोठेपण सहन होईना आणि याला मोठं होता येईना. आता याला नाविलाज आहे ना. 10वी नापास झालेल्या पोरानं पंतप्रधानाला कमेंट करू नये, त्यांना राहिलेले विषय काढून घ्यावे आणि 11वीच्या ॲडमिशनची व्यवस्था पाहावी. बरोबर आहे ना? तो 140 करोड जनतेचा मालक आहे. तुझे 4 विषय गेलेले बावळ्या, तू त्यांना कमेंट करत असतात का? हा लक्षात ठेवा. तेवढं उंचीचं व्हावं लागतं बरं का. तेवढं उंचीचं व्हावं लागत असतं. सकारात्मकता ठेवा, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. चुका काढायच्या म्हणल्यावर कशातही निघतात. कशात निघत नाही बोला. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्यावर एक मीडिया, शिंदे साहेबाच्याच जवळचे आहे ना मंगेश दादा, बरोबर आहे ना? त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्यावर मीडियावाला गेले नाही का बाईला म्हणे, कसा वाटला तुम्हाला शिंदे साहेबाचा निर्णय? आता कधी मायराला जाण, कधी या तुम्हाला पैसे लागणार नाही. ती बाई म्हणे काय धडाचा निर्णय नाही हा, काय फायदा एसट्या फुकट करून मग माहेर गावात रिक्षा फुकट पाहिजे. वागच सांगू ना. असं असतं का? चुकाच काढायच्या म्हणल्यावर कशात निघत नाही. चला बोला. आता या चूक काढायची म्हणल्यावर महाराज येऊ नव्हता पाहिजे, पखवाजा तेव नव्हता पाहिजे, गायक येऊ नव्हता पाहिजे, माईक तेव नव्हता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्या तिकडं पाहिजे होता. भोंग्यात घेऊन जाय, भोंग्यात तुझ्या घरी आणि येऊ नको पुन्हा इकडं. काय चौकशा करता तो माणसं? एक वाक्य बोलेल मी तुम्हाला, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों के गलती खोजने में बीत जाती है. ज्याला मेहनत करायची नाही त्याचं आयुष्य चुका काढण्यात जातं. चुका काढणाऱ्याला काय, ते कशातही काढतात, कशातही काढतात, कशात सुद्धा चूक काढतात. महाराज एखाद्यानं सुंदर बंगला बांधला, मस्त बांधला, आता सरपंच अजून वास्तुशांती व्हायची राहील. आलेल्या सगळ्या महाराजांना ते तिथं नेणार आहे का बुवा, पहिल्यांदा महाराजांचे पाय घराला लागावे, वास्तुशांतीचं होईल नाही तर नाही होईल. एवढे महाराज येऊन गेल्यावर साधू संत येती घरा, तोची दिवाळी. चांगली गोष्ट आहे ना. एवढे महात्मे येत असतील आपल्या घरी तर छान बंगला बांधला. मग आता त्यांनी जर वास्तुशांतीला बोलवलं तर आपण काय म्हणायचं? छान बांधलं हो घर तुम्ही आणि रोडच आहे, आलो आम्ही कधी इकडं तर चालता चालता फ्रेश होऊन चहा घेऊन जेवून पुढं जाता येईल ना आम्हाला. बरं झालं तुम्ही इथं रोडला बंगला बांधला, चांगली गोष्ट आहे. जेवण करा, कौतुक करा, निघून जा. जेवणही करत नाही, कौतुकही करत नाही, ती जाऊन शानपणा करतो. पीओपीच जमली नाही, फरशीच बरोबर नाही, कलरच काऊन दिला नाही, फर्निचरच काऊन केलं नाही, तुझ्या संडासच्या दरवाजाला बादली लावावं लागते. तू तेवढी कडीची व्यवस्था करून घे, ह्याच्या पीओपीचा आपण पाहून घेऊ पुन्हा. बरोबर आहे ना? एखाद्यानं चांगली 4 व्हीलर गाडी गावात आणली, आपल्याला पेढे खाय बोलवलं, आपलं काम काय? पेढा खायचा. काय म्हणायचं? छान घेतली हो तुम्ही गाडी. आज तुम्ही गाडी घेतली तर आमची छाती फुगली. आमच्या शेजाऱ्याकडे गाडी आली म्हणजे आमच्याकडे गाडी आली. बरोबर आहे ना? आमच्या शेजाऱ्याकडे गाडी आली म्हणजे आमच्याकडेच आली. नाही सुखात तुमची गाडी कामी पडणार, पण आजारी पडल्यावर तुम्ही विचार करणार आहेत का? या गाडीत टाकून आम्हाला हॉस्पिटलला नेलं तरी बाद झाला, आम्हाला बाकी काय करायचं? पेढा खा, कौतुक करा, निघून जा, काम झालं आपलं. पेढाही खात नाही, कौतुकही करत नाही. 4 माणसं कोपऱ्यात घेतं आणि चर्चा करतं, हप्त्यावर घेतली असं. अरे हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे, तुला प्रॉब्लेम काय? देणारे द्यायला लागले, करणारे करायला लागले, तुझ्या पोटात गोळा उठायचं काय काम आहे? बरोबर आहे ना? काय काहीच गरज नाही ना. आमचा ड्रायव्हर एकदा गाडीत हवा भरत होता. ते हवा भरणार म्हणे कोणाची गाडी आहे? ड्रायव्हर म्हणे महाराजाची. हवा भरणार म्हणे महाराजाजवळ तर इनोवा होती, फॉर्च्युनर कधी घेतली? ड्रायव्हर म्हणे ती विकली, ही नवी घेतली. त्याला काय म्हणे लोकांच्या मुंड्या मुरगाळायच्या गाड्या घ्या. अरे म्हणलं हलकटा तुझ्या दारात काही माग आहे आलो आम्ही. बरोबर आहे ना? एक बोलू तुम्हाला, सप्त्याच्या महाराज लोकांच्या विरोधात बोलणारे, पोस्ट करणारे, कमेंट करणारे, वर्गणी न देणारेच भेटतील, हा इतिहास आहे. जे सप्ता करतात त्यांना दुःख नसतं महाराज. ते म्हणतात आहे आम्ही आमच्या आनंदासाठी केला. चल बस
तू जर तुझ्या आनंदासाठी दारू पित असेल तर आम्ही आमच्या आनंदासाठी सप्ताह करतो. आम्ही आमच्या आनंदासाठी सप्ताह करतो. आम्हाला गम नाही त्याचा, जाऊ दे आमचे गेले तर. दुःख कोणाला आहे? न देणाऱ्याच्या पोटात पोट सुळ उठतं. ही रिॲलिटी आहे, लक्षात ठेवा. म्हणून मी एकच सांगेल, चांगलं काम होत असेल तर मागं उभं राहा. तू का म्हणे सत्यकर्मा व्हावे घातलिया भय न. काय म्हणतील आता, हे निमित्त गणेशरावच्या वाढदिवसाचे. निमित्त कोणतं असू द्या, कीर्तन आहे काय भेटतं ना. मी काय 2 तास गणेशरावचं चरित्र सांगितलं का? चालता चालता 2 मिनटं कौतुक केलं. बरं, एवढ्या मोठ्या माणसानिमित्त होत असेल तर ते आपली कर्तव्य आहे ना, आपण त्यांचं नाव घेणं. बरोबर आहे ना, कर्तव्य आहे, त्याच्यात काय. पण 2 तास एवढे नामवंत कीर्तनकार तुम्हाला, जे यूट्यूबला विदेशात गेलेले आहेत, एवढे टी व्हीवर आपण पाहिलेले आहे, हे जर या बिटर गावात येत असतील त्या माणसाच्या वाढदिवसानिमित्त, तर आनंदाची गोष्ट आहे. गंगा चालली ना आपल्या गावातून, आंघोळ करून घ्या, करून घ्या. हे फार महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला सगळे इंजेक्शन आज देतोय, म्हणजे उद्याच्या महाराजाला काही कामच ठेवत नाही मी. बरोबर आहे. 7 दिवसाचा डोस एकदाच देऊन टाकतो मी, लक्षात ठेवा. म्हणून पुन्हा एकदा या कार्यक्रमाला सगळ्यांनी सहकार्य करा, चांगल्या कामात उभं राहा. एक वाक्य सांगतो, मी बोलतो याला आधार आहे. कोणा कारणे हे झालेशे निर्माण, देवाचे कारण देव जाणे. पुन्हा एकदा प्रमाण म्हणा, कोणा कारणे हे झालेशे निर्माण, देवाचे कारण देव जाणे. कशामुळं निर्माण झालं देवाला माहीत. काय त्यांचा वाढदिवस करायचा मनात यावा देवाला माहीत. काय एवढ्या महाराजांना बोलवावं याचं कारण देवाला माहीत. 11 वाजून गेले तरी महाराज बोलायला लागला, देवाला माहीत. आता काय कौरच बोलणार आहेत. बरोबर आहे ना, लक्षात ठेवा. 1 मिनिटही पुढं न जाणारा महाराज आहे मी. 1 मिनिट सुद्धा. ते म्हणले आम्ही अगोदर सुरू करतो. अहो म्हणलं कशाला, 8:30ला सुरू करतो म्हणले. अहो म्हणलं 9 वाजाय 5 मिनिटं कमी असताना सुरू करा. म्हणजे एवढे 2 तास कशी घालवायचे. आता ते पुराणात मला इच्छा राहिल्या असतील तर मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. वाणीला विराम ज्ञानेश्वर